आदित्य ठाकरे यांनी घोड्यावर उभा राहू दे, बुलेटवर उभा राहू दे किंवा मालट्रकवर उभा राहू दे, महापालिका निवडणुकीत काहीही उपयोग होणार नाही. बाळासाहेबांची स्टाईल मारू नका, त्यांचे विचार आचरणात आणा, असा थेट आदित्य ठाकरे यांना टोला राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला आहे. आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्टाईलनुसार कारच्या बोनेटवर उभा राहून भाषण केलंय. याचा समाचार गिरीश महाजन यांनी माळशिरस तालुक्यातील नातेपुते इथून घेतला. खुर्चीसाठी तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसला. अरे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्टाईल कसल्या मारतात, अशा शब्दात महाजन यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टोलेबाजी केली आहे. तसेच 4 दिवस सचिवालयात जाऊ न शकणारे उद्धव ठाकरे पंतप्रधान पदाचे मटेरियल कसे होऊ शकतात, असाही शब्दात महाजन यांनी संजय राऊत यांना चिमटे काढलेत. राज्यामध्ये पक्षप्रवेशाचा धडाका सुरू आहे, मात्र अंतर्गत नाराजी सुद्धा वाढते. काही ठिकाणी निष्ठावंत कार्यकर्ते नाराज होत आहेत. कुठे? नाशिकला झालं, सोलापूरमध्ये नाराजी आहे. थोडे दिवस नाराजी असते. मी त्या दिवशी नाशिकलाही सांगितलं की थोडे दिवस नाराजी असते कार्यकर्त्यामध्ये, किंवा मग माझं तिकीट जात आहे, त्याचं तिकीट जात आहे, माझ्या जवळच्या माणसाचं तिकीट कापलं जात आहे. पण निश्चित या ठिकाणी जे कर्तबगार आहेत, म्हणजे मी असं कोणाला कमी जास्त लेखणार नाही, पण आपल्यालाही कळतं, संरक्षणातूनही कळतं. त्यामुळे मला असं वाटतं काही लोक घ्यावे लागतात. आणि आजकाल तर भारतीय जनता पक्षामध्ये येणाऱ्या लोकांचा ओढा, कार्यकर्त्यांचा, विविध पक्षातल्या पदाधिकाऱ्यांचा खूप मोठा आहे. आपणही बघतायत. सगळ्यांना वाटतं की एक आशेचा किरण फक्त एकच आहे, आणि तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. दुसरं असेल महायुती असेल. कोणी काँग्रेसमध्ये जातं आहे का? चूक वाटतेच. राष्ट्रवादीतून काल काँग्रेसमध्ये गेले जगताप. पण उभाठात कोणी जातं आहे? शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये कोणी जातं आहे? काँग्रेस असं कुठेही दिसत नाही. लोकांचा विश्वास मोदीजींवर आहे, लोकांचा विश्वास देवेंद्रजींवर आहे, आणि म्हणून आमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश होत आहेत. आज आपण बघितलं आहे, आज बाबाराजे देशमुख साहेब या ठिकाणी आले. ते एक मोठं नेतृत्व या भागातलं आहे. कर्तबगार नेते या ठिकाणी आहेत. आणि बघता बघता जे सगळे काँग्रेसचे बालेकिल्ले होते ते आता नेस्तनाबूत झालेले आहेत. आपण या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बघितलं असेल, म्हणजे 280-88 पैकी 50च्या आत सगळे गुंडाळले गेलेत महाविकास आघाडी. आपण बघतात या ठिकाणी. आणि म्हणून लोकांचा विश्वास असल्यामुळे, लोकांना पुढचं भविष्य या ठिकाणी या पक्षामध्येच दिसत असल्यामुळे, आणि विकासाची दिशा कोणाला आहे हे सुद्धा लोकांना माहीत आहे. आणि म्हणून आपल्या भागातली कामं कशी होतील यासाठी अनेक लोक, अनेक पदाधिकारी वेगवेगळ्या पक्षाचे हे भाजपमध्ये येत आहेत. सोलापूरमध्ये 2 देशमुख आमदार नाराज आहे. स्पष्ट इशारा दिलाय की आमच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळाल्यास आम्ही ज्या पक्षात जातील तिथं जाऊन प्रचार करू. मला वाटतं थोडा वेळ राग सगळीकडे असतो. तर काल आपण परत नाशिक ते बघितलं असेल. काल आम्ही सगळे पुन्हा बैठकीला मुंबईमध्ये होतो. काही दिवस राग असतो. मला वाटतं तो कालांतराने थोडा वेळ लागतो. तो निश्चित दोघे देशमुखांचा, म्हणजे आधी एकमेकाच्या विरोधात दोन्ही देशमुख रागा भरत होते, आता पक्षाच्या विरोधात दोन्ही मिळून त्या ठिकाणी रागा भरलेले आहेत. पण निश्चित त्याचे राग आम्ही कमी करू. माननीय मुख्यमंत्री त्या दोघांशी बोललेले आहेत. आमचे रवी चव्हाण साहेब आहेत, अध्यक्ष बावनकुळे आहेत, तेही त्यांच्याशी बोललेले आहेत. मला वाटतं थोडा अवधी लागेल, पण असं कुठेही होणार नाही. ते अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ पदाधिकारी आहेत, आमदार आहेत, कार्यकर्ते आहेत. असं कुठेही होणार नाही, मला अशी खात्री. त्यांना विश्वासात निर्णय घेतले जातात असं वाटतं का? जो काही निकाल लागला, बाबाराजेंना उशीर झाला असं म्हणताय, त्याप्रमाणे डबल सीएम मोहिते पाटील इच्छुक होते यायला, बरोबर? कुठे? भाजप बरोबर. त्यांना घेतलं नाही, त्याला कुठे तर फटका बसला असं वाटतंय. ते मला आज तसं सांगता येणार नाही. पण आता खूप बदल आपण बघतायत या भागामध्ये झालं. पूर्वी बूथवर कार्यकर्ते मिळत होते. इतकी भीती, दादागिरी या लोकांची या ठिकाणी होती, काही प्रस्थापित नेत्यांची या ठिकाणी होती. पण आज आपण 10,000 मतांवर पोहोचलो. जिथे 1000 मतं मिळत नव्हते तिथे आपण 10,000 मतांवर पोहोचलो आहे. मला वाटतं आता पुढे हळूहळू चित्र सगळं तुम्हाला बदललेलं दिसेल. आता घराणेशाही, सगळी ही दादागिरी ही आता कालांतराने बंद होईल. आदित्य ठाकरे बाळासाहेब ठाकरेंच्या स्टाईलनं बोनेटवर उभारून भाषण करायला लागलेत महापालिका. काल संभाजीनगरमध्ये केलं, आज सकाळी नाशिकमध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं ते बाळासाहेबांची स्टाईल वापरत आहेत. काय संधी द्यायचं? स्टाईल वापरून काही होत नाही. कर्तबगारी तशी पाहिजे, विचार आपले तसे पाहिजे. तुम्ही छोट्याशा सत्तेसाठी, त्या खुर्चीसाठी बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिली, आणि तुम्ही काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले आम्हाला सोडून. म्हणजे युतीमध्ये आमच्याबरोबर निवडून आलात. काय जागे तुमच्याकडे फार नव्हत्या, 50-55 होत्या. आमच्या 105-7 जागा होत्या. आणि त्यावेळेला तुम्ही खुर्चीच्या हव्यासापायी, हे काय बाळासाहेबांचे विचार आहेत का? त्यांची स्टाईल काय मारता? त्यांच्या विचाराने चाला जरा तुम्ही. पण तुम्ही आता काँग्रेस, राष्ट्रवादी, आता आजकाल सगळं त्यांना आता सोयीचं राजकारण चाललेलं आहे. त्यामुळे आता त्यांना बुलेटवर उभं राहू द्या, का कुठे अजून घोड्यावर उभं राहू द्या, का कुठे मोठ्या माल ट्रकवर उभं राहू द्या,
आता काही त्याचा उपयोग होणार नाही. संजय राऊत म्हणतायत की उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाचं मटेरियल आहे. हो मागे जातो आमच्याकडे पंतप्रधानाचं मटेरियल आहे म्हणे. वाटतं आहे काय अरे तुम्ही सांगा ना मला, हे तुम्ही सांगितलं पाहिजे मला, मी काय सांगू. मी सांगितलं की जे मुख्यमंत्री झाल्यावर घराच्या बाहेर पडलेले 2 वर्ष, कोरोनाच्या काळात लोक मरत असताना त्यांनी कधी ढुंकून पाहिलं ते घराच्या बाहेर. मी लॅपटॉपवर बघतोय, मी कॉम्प्युटरवर काम करतोय. मुख्यमंत्री असं असतं की 4 दिवससुद्धा संजय पायरी चढत नाही मंत्रालयाची, सचिवालयाची, असं असतं का कोणी मुख्यमंत्री कोणी? काय मी पण 40 वर्ष झाले, मी पहिल्यांदाच बघतोय असं आहे. भाजप लहान पळवणाऱ्यांचा पक्ष आहे. शिंदे साहेबांनी त्यांच्या मुलांना सांभाळावं असं म्हणतात. राज आणि उद्धव एकत्र आल्यानं मुंबईतल्या 67 जागा धोक्यात आहेत असं म्हटलं. कुणाच्या? भाजप आणि महायुतीच्या. कशामुळे? राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे 67 जागांवर परिणाम होईल असं बोलतात. आता 15 जानेवारीला किती वेळ अजून झालं ना. आता घोडा मैदान समोर आहे, तर कोणाला कोणता धोका आहे, कोणाचा धोका आहे हे त्या ठिकाणी कळेल. मुंबईत नुसतं हे बघा, आज मुंबई कुठे चालली आपण बघा. आज किती या ठिकाणी सगळे इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं त्या ठिकाणी चाललेले आहेत, किती विजन मुख्यमंत्र्याच्या ठिकाणी आहे, कशा गतीने मुंबई पुढे चाललेली आहे. लोकांना माहीत आहे यांच्या काळामध्ये काय झालं, हे काय करणार आहेत. यांच्याकडे 25-30 वर्ष झाले नगर महापालिकेची सत्ता होती, त्यांनी काय बोंब पाडली, त्यांनी काय केलं त्या ठिकाणी. आज बघा आज किती गतीने मुंबई पुढे चाललेली आहे. आणि म्हणून तुम्ही लोकांना तुम्ही एकत्र व्हा, फेकर व्हा, हे तुमचा संधी साधूपणा आहे. हा तुमचा संधी साधूपणा आहे. त्यामुळे हा काही फरक पडत. लोक येतील, भाषणाला गर्दी करतील, दिसतील आपल्याला, पण मतदानामध्ये काही दिसत नाही ना. मुंबईमध्ये 100% भाजप मुंबईमध्ये